नमस्कार, मी आहे प्रियंका. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी व्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका वेस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, आजच्या ज्या साड्या आहेत त्या अतिशय सुंदर उपाडा सिल्कवर आहेत. उपाडा सिल्क हे अतिशय सॉफ्ट, शायनी, म्हणजे आपले जसं केसांचं कधी कधी सिल्की फील येतं ना, एक्झॅक्टली त्या सिल्की फीलसारखे याचं जे लुक आहे किंवा याचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला फील होतं. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सुरेख छान अशा साड्या दाखवणार आहेत, ज्या तुम्हाला अत्यंत प्रेमात टाकू शकतात. आणि सगळ्यात मेन म्हणजे साड्यांची बॉर्डर, साड्यांची डिझाईन इतके सुंदर आहेत, इतके उत्तम आहेत की अतिशय कमी किमतीमध्ये जर तुम्ही उत्तम साड्या शोधत असाल तर आजचा ब्लॉग हा शेवटपर्यंत बघावा. बऱ्याचदा मला मेसेज असतो ते की ताई, उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे लग्न आहे, तेव्हा लग्नाघरी देण्याघेण्याकरता सुंदर साड्यांचं कलेक्शन तुमच्याकडे आहे का? तर हो, नक्कीच आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला उपाडा सिल्क देऊ शकतात. कारण हे प्रत्येकाचं असतं की अरे छान साडी समोरच्याच्या घरात जावी, पण प्राईजही न कळता कमी किमतीत उत्तम दिसली पाहिजे ताई साडी, असं कलेक्शन आम्हाला दाखवा. तर आजचं जे कलेक्शन आहे ते वन ऑफ दी बेस्ट कलेक्शन आहे, ते म्हणजे उपाडा सिल्कचं. 1450 या साडीची प्राइस आहे. ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला शिपिंग फ्री येणार आहेत. जवळजवळ आजच्या साडीमध्ये 14 ते 15 कलर आहेत आणि प्रत्येक कलर हे एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत आणि सुरेख आहेत. अशा साडीचं कलेक्शन आपल्याकडे नक्की असावं मित्रमैत्रिणींनो. तर चला मग ब्लॉगला स्टार्ट करूयात. सुरेख ज्वेलरी घातली आहे, साडीला शोभेल साजलासी उत्तम साडी आहे. ब्लॉगकडे जाण्याआधी साडीचं डिटेल लुक घेऊया. तर मैत्रिणींनो, साडीमध्ये आज मी तुम्हाला दोन प्रकारचे विविध डिझाईन दाखवणार आहेत. दोघांचे पॅटर्न हे सेम आहे, दोघांची रंगसंगती हे वेगवेगळ्या येतील, दोघांची प्राइस ही सेम आहे. आजचा मी जो कलर घातलेला आहे तो आहे रॉयल ब्लू आणि सुरेखपैकी छान असा मजेंडा राणी मिक्स मॅच कलरचं कॉम्बिनेशन आहे. खूप सुरेख साडी दिसते आहे आणि खरोखर बेस्ट असं कलेक्शन दिसतं आहे आणि बेस्ट असा ब्लॉग होणार आहे. प्रत्येक साडीची प्राइस 1450 आहे आणि कॉम्बिनेशन इतके सुरेख आहे मैत्रिणींनो की जे कॉम्बिनेशन तुम्हाला प्रत्यक्षात दिसताना, व्हिडिओमध्ये दिसताना जसे दिसतील तसेच ते घरपोचही आल्यावर तुम्हाला मिळतील. आणि आता ब्लॉग स्टार्ट करण्याआधी अरे हे कॉम्बिनेशन माझ्याकडे नाही आहे, हे आपण घेऊन बघूयात, अशा पद्धतीने व्लॉग बघावा जेणेकरून तुम्हाला सुरेख साडीचं कलेक्शन तुमच्या वॉर्डरोबमध्ये करता येईल. 1450 प्राइस आहे. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री येणार आहे. जाऊया सेकंड साडीकडे. अतिशय सुंदर असं ब्लाऊज आहे, त्याच्यानंतर अतिशय सुंदर असं ब्लाऊज आहे, त्यानंतर तुम्हाला उत्तम असा पदर देण्यात आलेला आहे आणि साडीवर सुरेख बुट्टा आहे. साडीचा रंग इतका सुंदर आहे आणि प्राइस 1450 आहे. म्हणजे असा एक रंग आहे तो ज्याला आपण डर्टी किंवा डार्क लेमन येल्लो कलर म्हणतो. लेमन येल्लो तो फ्लोरसंटवाला नाही, लेमन येल्लो कलर मैत्रिणींनो. एक लेमन येल्लो कलर असतो जो थोडासा पोपटीमध्ये जमा होतो, पण डोळ्यांनी दिसताना तो खूप वेगळा आणि प्रत्यक्षात दिसताना खूप छान दिसतो, फ्लोलेस दिसतो. ग्रीन कलरचा कॉम्बिनेशन देण्यात आलेलं आहे. तर चला मग जाऊयात आजच्या साडीच्या ब्लाऊजकडे. तुम्ही बघू शकतात साडीचं ब्लाऊज किती मोठं देण्यात आलेलं आहे. पदराच्या पुढे साडीचं ब्लाऊज आहे, हा पदर आहे. प्रत्येक साडीमध्ये तसंच येणार आहे आणि मग ऑल ओव्हर साडी तुम्हाला संपूर्णपणे बुट्ट्यांनी भरलेली येणार आहे. तुम्ही बघू शकतात किती उत्तम साडी, बेस्ट कलेक्शन आणि साडीची प्राइस आहे 1450. साडीचा नंबर आहे तो म्हणजे 3. प्रत्येक साडी नंबरनुसार बुक करावी, कारण मला माहिती आजच्या साड्या दिसताना प्रत्यक्षात इतक्या सुरेख आहे मैत्रिणींनो. एकदा कंगना रनावतने त्यांच्या कुलदेवीच्या आरती वेळी या टाईपचं कॉम्बिनेशन घातलं होतं. डार्केस्ट राणी आणि फ्लोलेस असा छान बॉटल ग्रीन कलर आणि असेच मोठे मोठे बुट्टे होते. उपाडा सिल्क होता आणि एक्झॅक्टली तशीच साडी आहे. जर फोटो मिळाला तर नक्की मी मेन्शन करेल. तुम्ही बघू शकतात साडीच्या पुढे हेवी असं ब्लाऊज येणार आहे. एखाद्या लांबच्या नातेवाईकाचं लग्न आहे, तुम्हाला सुरेख अशी साडी हवी आहे, त्यावेळी मी कशी साडी घेऊ असा प्रश्न तुम्हाला असेल तर नक्की तुम्ही ही साडी घेऊ शकतात. साडीचे काठ, साडीचा रंग इतका सुंदर आहे. शेवटपर्यंत, अगदी शेवटपर्यंत साडी भरीव आहे आणि या साडी अगदी शेवटपर्यंत साडी भरीव आहे. या साडीची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1450. त्यानंतर अतिशय सुरेख साडी, ही जी साडी आहे ती ब्लू कलरच्या टोनमध्ये 2 टोन अशी देणारी साडी आहे. खूप चमकदार, थोडासा कॉपर टच, एखादा आभाळ भरून आल्यावर जसं रिफ्लेक्शन येतं ना निळ्या रंगाचं, एक्झॅक्टली तसं रिफ्लेक्शन आहे आणि साडी दिसताना खूप सुरेख दिसते आहे. या साडीमध्ये कॉपर जरीचा वापर केल्यामुळे तुम्ही बघू शकता हलकीशी गोल्डन चमक प्रत्येक धाग्यामध्ये येते आहे आणि साडी अतिशय सुरेख दिसते आहे. साडीचं ब्लाऊज फिरत्या रंगाचं आहे. त्यानंतर साडीचा जो पदर आहे तो संपूर्णपणे भरीव आहे आणि ऑल ओव्हर साडी मैत्रिणींनो या टाईपची फिरत्या निळ्या रंगाची साडी येणार आहे. आता तुम्हाला ते कॅमेरामध्ये कितपत कॅप्चर होतंय ते मी सांगू शकत नाही, पण एक्झॅक्टली ही फिरत्या निळ्या रंगाची साडी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे, बेस्ट अशी साडी आहे.
तुम्ही बघू शकतात, अजिबात साडी फुगणार नाही. साडी फुगले तर 100% तुमचे पैसे मी रिटर्न करेल, इतकी माझी गॅरंटी आहे. साडी शेवटपर्यंत भरीव आहे आणि याची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1450. मैत्रिणींनो, या साडीचा नंबर आहे तो म्हणजे 5. कायम स्वरूपी आमसुली आणि जांभळ्या रंगामध्ये माझ्या ज्या मैत्रिणी ते कन्फ्यूज होतात. कधी कधी याच रंगाला ते जांभळा कलर म्हणतात आणि मग मी कन्फ्यूज होते की अरे हा जांभळा आहे, जर हा जांभळा आहे तर मग मी वेअर केलेला कलर कोणता. तर तुम्हाला मी अगदी क्लिअर सांगते, जो मी वेअर केलेला कलर आहे तो जांभळ्या फॅमिलीमधला रॉयल ब्लू असा कलर आहे आणि हा जो रंग आहे हातातला तो रंग आहे म्हणजे आमसुली. आमसुली एक प्रकार आहे आणि सगळ्या माझ्या तरुण मैत्रिणींना माहिती असेल की ते किती छान लागतं आणि त्याचा सारखा एक्झॅक्टली हा हातातला कलर आहे जो ती खूप जास्त डार्क फॅमिलीमधला आहे. तो तुम्ही जितकं ब्लॅक नंतर जर एखादा कलर तुम्हाला डार्केस्ट टोनमधला इमॅजिन करायचा असेल तर मला असं वाटतं की तो आमसुली कलर असावा. मजेंटा कलरचे सुरेख काठ आहेत, छान असा फ्लो देणारा पदर आहे आणि सुरेख असं ब्लाऊज आहे ज्यामुळे तुमचं सौंदर्य हे अतिशय उत्तम येईल. तुम्ही बघू शकतात, ब्लाऊज देखील पूर्ण भरलेलं देण्यात आलेलं आहे. 1450 मध्ये उत्तम कलेक्शन, अतिशय उत्तम बेस्ट साडी, युनिक असं कलेक्शन आहे आणि ऑल ओव्हर साडी जी ती शेवटपर्यंत भरलेली येणार आहे. याच्यावरचा बुट्टा देखील खूप छान देण्यात आलेला आहे आणि लुक अतिशय छान आहे. प्राइस याची येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1450. तिचा रंग आहे तो म्हणजे मोरपंखी आणि कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे छानपैकी राणी आणि मजेंटा मिक्सचं. प्राइस याची येणार आहे ती म्हणजे 1450 आणि रंगसंगती इतकी सुरेख आहे. 1450 मध्ये जर तुम्हाला मोरपंखी रंग मिळत असेल ना तर प्लीज सोडू नका, कारण मोरपंखी रंग हा प्रत्यक्षात दिसताना इतका फ्लोलेस दिसतो, इतका सुंदर दिसतो आणि खरोखर उत्तम असं कॉम्बिनेशन ते येतं. तुम्ही बघू शकता, बॉर्डर याची खूप सुरेख आहे. कारण असं असतं की एखाद्या साडीला जेव्हा आपण परचेस करायला जातो तेव्हा तिची बॉर्डर आपण प्रामुख्याने बघतो की मला अशी बॉर्डर हवी आहे आणि त्यावेळेसाठी ही जी बॉर्डर आहे ती उत्तम आहे. साडीचा फ्लो खूप सुरेख आहे, बेस्ट असं कलेक्शन आहे आणि प्राइस येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1450. कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा. तर मैत्रिणींनो, असाच हा सुरेख संक्रांतीचा सण आहे तो साजरी करण्यासाठी उत्तम अशी ब्लॅक कलरची साडी मी आज घातलेली आहे, जिचं कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे आणि याच्यावर तुम्ही घातलेले हलव्याचे दागिने, याची काठ, याची बॉर्डर आणि सगळ्यात मेन याचं फॅब्रिक. उपाडा सिल्क वन ऑफ दी बेस्ट फॅब्रिक असतं एखाद्या सिल्कच्या साडीला प्रेझेंट करण्यासाठी आणि त्यातल्या त्यात ही उपाडा देखील आहे पण सेमी आहे. कोणीही मैत्रीण तुम्हाला हातात घेतल्यावर किंवा तुमच्या साडीची शाईन बघितल्यावर म्हणणार नाही की तुम्ही फक्त 1450 ची साडी घातलेली आहे. इतकी उत्तम साडी आहे. रंगसंगती याची खूप छान दिलेली आहे मैत्रिणींनो. फर्स्ट ऑफ ऑल आपण याचा रंग बघूया, किती सुरेख रंग, अतिशय छान रंग. त्यानंतर बेस्ट असा याचा संपूर्णपणे पदर येणार आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती याप्रमाणे मोठी येणार आहे. प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1450. उत्तम साडी आहे आणि बेस्ट असं कलेक्शन आहे, शेवटपर्यंत भरीव आहे. 1450 याची प्राइस आहे. जी साडी आहे ती आहे परफेक्ट अशा छानपैकी राणी रंगाची. मैत्रिणींनो, जेव्हाही आपण आपल्या आजीला किंवा आत्याला किंवा आपल्या मावशांना सुरेखपैकी जुन्या काळच्या साड्यांचं कलेक्शन केलेलं बघतो त्यामध्ये राणी रंग हा प्रकर्षाने जाणवतो. उपाडा सिल्कमधला राणी रंग हा दिसताना प्रत्यक्षात खूप सुरेख दिसतो आणि तुम्ही बघू शकतात ऑल ओव्हर जी साडी आहे ती खूप बेस्ट आहे म्हणजे फक्त 1450 मध्ये उत्तम कलेक्शन. हे साडीचं ब्लाऊज येणार आहे, हा सुरेखपैकी छान साडीचा पदर येणार आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला या टाईपची येणार आहे, पूर्ण भरीव. ऑल ओव्हर साडी भरलेली आहे, उत्तम कलेक्शन आहे आणि वन ऑफ दी बेस्ट दिसणारी उत्तम साडी. प्राइस आहे 1450. एखाद्याच्या हळदीसाठी तुम्ही उत्तम साडी शोधता आहात पण हळदीसाठी कसा कलेक्शन करावं, कारण असं असतं की कधी कधी ते आमच्या हातात हळद खूप खेळतात आणि हळदीची साडी ती प्रचंड हळद लागून खराब होण्याची शक्यता असते. उपाडा सिल्क घ्या. उपाडा सिल्कवर हळदीचा रंग हा चढत नाही आणि चढला तरी पण हा येल्लो कलर आहे त्यामुळे तो लवकर रिमूव्ह होईल आणि तुमची जी साडी आहे ती उत्तम दिसेल. प्राइस सगळ्या साड्यांची सेम आहे. थोडं फटाफट स्क्रोल करूयात आता कारण खूप सगळ्या साड्या राहिलेल्या आहेत आणि व्लॉग मोठा होऊन जाईल आपला. साडीचं ब्लाऊज आहे, साडीच्या पुढे हा पदर आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला या टाईपची मिळणार आहे मैत्रिणींनो. भरीव साडी, उत्तम कलेक्शन, शेवटपर्यंत छान रंग आणि सगळ्यात मेन म्हणजे बॉर्डर इतकी सुरेखपैकी हलकशा कॉपर अँड गोल्डन टचची देण्यात आलेली आहे की यामुळे साडीचं जे सौंदर्य आहे ते खूप सुरेख दिसतं आहे. कारण याला जर भडक काठ दिले असते तर येल्लो आणि भडक काठ यामुळे साडी खूप भडकिली होऊन गेली असती, पण असं काहीच झालेलं नाही आहे. लुक अतिशय छान झालेलं आहे. साडीचं प्राइस आहे 1450. या साडीचा रंग आहे तो म्हणजे सी ग्रीन कलर.
सी ग्रीन कलरला छानपैकी गोल्डन टचची बॉर्डर आणि ग्रीनिश टचचं ब्लाऊज, दोघांचं जे कॉम्बिनेशन ते इतकं उत्तम झालेलं आहे आणि साडीचा जो फ्लो आहे तो अतिशय सुरेख येतो आहे. तुम्ही बघू शकतात साडीचं ब्लाऊज किती छान आहे ते. साडीचा त्यानंतर या या टाईपचा पदर येईल जो की अतिशय उत्तम आहे आणि याच्यामध्ये कुठे कुठे मीना वर्क केलेलं आहे, टिश्यूचं थोडं काम केलेलं आहे, त्यामुळे फ्लो साडीचा खूप सुरेख आहे. ऑल ओव्हर साडी या टाईपची आहे. आता हा जो रंग आहे मैत्रिणींनो, हा हलकासा फिरत्या टचमध्ये झुकाव याचा येतोय, कारण यामध्ये टू टोन आहेत. येल्लोचे देखील धागे आहेत आणि थोडेसे सी ग्रीनचे धागे आहेत, ग्रीन टचचे, आणि थोडेसे पिस्ता कलरचे धागे आहे. ज्यावेळेस पिस्ता ग्रीन आणि येल्लो टोन मिक्स होते त्यावेळी हा रंग बनतो सी ग्रीन टच. उत्तम फ्लो देणारी साडी आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. प्राइस आहे 1450. नंबर आहे तो म्हणजे 11. फिरता रंग आहे. प्रत्येक गृहिणीच्या मनामध्ये अशी एक तरी संकल्पना असते की साऊथ सारखी दिसणारी पिंक कलरची फिरत्या रंगाची साडी माझ्याकडे असावी. उपाडा सिल्क हे साऊथ मधलं फेमस सिल्कचा प्रकार आहे आणि त्यातल्या त्यात जर हा फिरता पिंक कलर असेल तर खूप छान. आणि खरोखर प्रत्यक्षात दिसणारा रंग खूप सुरेख दिसतो आहे, छान दिसतो आहे. स्मूथ असं स्ट्रक्चर येत आहे की साडीला बघता क्षणी तुम्हाला कळेल की साडी खूप जास्त स्मूथ लुक देणारी आहे. साडीच्या पुढे या टाईपचं ब्लाऊज आहे. सुरेखपैकी या टाईपचा पदर येणार आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला संपूर्णपणे अशी येणार आहे फिरत्या टचची. टच याचा फिरता आहे, फ्लो याचा खूप सुरेख आहे. म्हणजे आपण आता साडी तर स्टार्ट टू एंड एकसारखीच आहे, पण तुम्ही याचे संपूर्णपणे बुट्टे बघू शकतात पिंक कलरचे. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये ग्रीन कलर जसं मीना काम केलेलं आहे. प्रत्येक साडीमध्ये या टाईपचं मीना काम तुम्हाला आढळेल आणि लुक अतिशय सुरेख येईल. तर मैत्रिणींनो, साडी पूर्ण स्टार्ट टू एंड एकसारखी आहे, फक्त पुढे ब्लाऊज आल्यामुळे साडीचा जो पदर आहे तो तुम्हाला मी मागून घेऊन दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की पदर घेतल्यावर सुद्धा साडी फुगते का. तर अजिबात फुगणार नाही, कारण उपाडा सिल्क हा तेच आहे की खूप जास्त स्लिम लुक देते. जर तुमचं वजनही जास्त असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी कशी साडी वेअर करू, त्यावेळेस तुम्ही उपाडा सिल्क घ्या, ती तुम्हाला स्लिम ट्रिम लुक क्रिएट करून देईल. प्राइस आहे 1450. जेव्हाही आपण एखादा खूप जास्त पारंपरिक जुन्या काळाचा फोटो बघतो त्यामध्ये एक रंग आकर्षाने आणि खूप जास्त प्रकर्षाने जाणवतो, तो म्हणजे असा मेहंदी कलर. आता हा जो मेहंदी रंग आहे एक्झॅक्टली तसा आहे. तुम्ही या साडीला अगदी जवळून बघावं. हिचं ब्लाऊज तर खूप सुरेख आहे. पदराच्या पुढे पूर्णपणे फिरत्या रंगाचं हिचं ब्लाऊज देण्यात आलेलं आहे मैत्रिणीनो, या टाईपचं हिचं ब्लाऊज आहे. त्यानंतर ही जी साडी आहे ती ऑल ओव्हर तुम्हाला या टाईपचं हिच्या पदराने येणार आहे. आणि नंतर आपण जाऊयात या टाईपच्या हिच्या पूर्णपणे साडीच्या फॅब्रिककडे. थोडंसं कॉपर टच मिक्स आहे, त्याच्यानंतर मेहंदी कलर हा मिक्स आहे आणि लुक जे आहे साडीचं ते या टाईपने येतं आहे. ऑल ओव्हर साडी दिसताना ही खूप जास्त फ्लोलेस दिसते आहे. याचे काठ खूप सुरेख आहे. तुम्ही याचे काठ जवळून बघावे, कारण असं असतं ना की काही काही साड्यांचे काठ हे खूप सुरेख दिसतात. आता याच्या काठांमध्ये मोरपंखी, त्यानंतर मग विटकरी आणि संपूर्णपणे मॅट कॉपर असे छान रस्ट कॉपर कलरचे काठ देण्यात आलेले आहे. खूप सुरेख साडीची शाईन आहे आणि जिथं जिथंही फोल्ड होईल तिथं तिथेही सुरेख दिसेल अशी उत्तम साडी आहे आणि ती देखील फक्त आणि फक्त 1450 मध्ये. डार्केस्ट असा मजेंडा कलर आहे. राणी आणि मजेंडा कलरमध्ये कन्फ्यूज नका होऊ. या साडीचा नंबर तुम्हाला मी सांगून ठेवतो आणि प्लीज जेव्हा ही साडीचा नंबर तुम्ही बुक कराल ना मैत्रिणींनो, त्यावेळेस तिचा मला नंबर आठवणीने सांगा. या साडीचा नंबर 13 आहे. याच्या आधी जी साडी दाखवली होती ती राणी होती. 13 नंबरची साडी ही मजेंडा आहे. त्यामुळे प्लीज नंबर आणि साडीचा कलर हा नक्की मेन्शन करावा, कारण ऑलमोस्ट त्या सेम दिसतात, पण थोडंसं जवळून आणि थोडंसं लक्ष देऊन बघितलं की कळतं की नाही, रंगामध्ये फरक आहे. डार्केस्ट असा मजेंडा कलर आहे मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकतात फ्लो आहे, एक रंगाला चमक आहे. जिथं जिथं ही घडीची पडती आहे तिथे तिथे याच्यावर शाईन येते आणि साडी खूप सुरेख दिसते आहे. ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईपची येणार आहे, डार्केस्ट अशा मजेंडा. आणि याच्यामध्ये माहिती आहे गंमत काय आहे, मधला जो रंग आहे तो मजेंडा आहे आणि काठ जे आहे ते गुलाबी आहेत. दरवेळेस आपण मधला रंग डार्क बघतो आणि काठांचा रंग हा लाईट बघतो, पण यावेळी इथं उलट आहे. प्रत्येक साडीमध्ये तुम्ही बघावं मधला रंग डार्क आहे, काठांचा रंग लाईट आहे आणि यामुळे बनणारं जे कॉम्बिनेशन आहे ते सुरेख दिसतं आहे. 1450 याची प्राइस आहे. मी नेसलेल्या साडीमध्ये आणि हातातल्या साडीमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकतात, पण कन्फ्यूज नका हो मैत्रिणींनो. खूप लिटिल बिट अंतर आहे. दोन्हीही रंग जे आहेत ते ब्लू फॅमिलीमधले आहेत. फक्त मी वेअर केलेला जो रंग आहे तो रॉयल ब्लू आहे आणि हातातला रंग हा नेव्ही ब्लू आहे, पण दोन्हीही ब्लू ब्लू आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे दोघांचे कॉम्बिनेशन हे एकसारखे असल्यामुळे तुमचं कन्फ्युजन वाढू शकतं आणि त्यामुळे साडी असा दाखवण्याचा तुमचा एक प्रयास आहे. या साडीचा जो नंबर आहे तो तुम्हाला येणार आहे 14 नंबर.
साडी प्लीज नंबरनुसार बुक करावी. रॉयल ब्लू, नेव्ही ब्लू, जांभळा, प्लेन ब्लू, चिंतामणी, त्याच्यानंतर मग मोरपंखी या रंगांमध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो आणि मग घरी आल्यावर असं वाटतं की अरे साडी वेगळी आली का. मग आम्हाला तिथं परफेक्शन असतं की ताई बघा 14 नंबर आहे आणि तुम्ही 14 नंबरच बुक केलेला आहे. आमच्याबरोबर याच्या आधी भरपूर वेळा झालेलं आहे आणि त्यामुळे डिटेलमध्ये सांगण्याचं जे लुकआउट आहे ते या टाईप आहे. उत्तम साडी आहे, प्राइस आहे सेम. साडीचा रंग हा डार्केस्ट नेव्ही ब्लू कलर, डार्केस्ट नेव्ही ब्लू कलर हा देखील दिसताना उत्तम दिसतो. ऑल ओव्हर साडी शेवटपर्यंत बेस्ट आहे आणि खरोखर उत्तम अशी साडी आहे. प्राइस आहे 1450. आजच्या ब्लॉगमधली शेवटची साडी ती म्हणजे छानपैकी अशा चिंतामणी कलरची. चिंतामणी कलर आणि राणी कलर किंवा मजेंटा कलर हे जे कॉम्बिनेशन आहे ते एकमेकांना खूप जास्त कॉम्प्लिमेंट देतं मैत्रिणींनो. उत्तम साडी आहे आणि खरोखर बेस्ट असं कलेक्शन आहे. ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला या टाईपची येणार आहे. शेवटपर्यंत भरीव असणार आहे आणि सुरेख अशी साडी असणार आहे. प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1450. तर मैत्रिणींनो असा होता आजचा ब्लॉग. आय होप की याचा जो ब्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल. आज मी महाराणी सुरेखपैकी छान असा सेट घातलेला आहे आणि असा सेट जो तुमच्या या साडीवर प्रत्येक साडीवर कॉम्प्लिमेंट देऊ शकतो. सगळ्यात पहिले तर तुम्ही याचे इयरिंग्स बघा. खूप मोठे मोठे असे इयरिंग्स आहेत आणि खूप छान असं याच्यावर संपूर्णपणे मोत्यांचं काम केलेलं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे याचं जे पेंडंट आहे ते हाताने बनवलं आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी मागे मोत्यांची गादी आहे आणि पुढे सुरेखपैकी असं लुक आहे आणि या टाईपच्या याच्यावर क्रिस्टल्स लावलेले आहेत. असं उत्तम सेट म्हणजे असा एक तरी ज्वेलरीचा हेवी मोत्यांचा सेट आपल्याकडे असावा. तन्मणी, चिंचपेटी ही आपल्याकडे असतात कारण ती आपली संस्कृती आहे आणि ती जपली गेलीच पाहिजे. ते कोणा ना कोणाकडे कोणत्या ना कोणत्या रूपात एक तरी हवं. पण असं फॅन्सी थोडंसं असलं की मग अशा स्टायलिश साड्यांवर ते कॅरी करताना छान येतं आणि लुक देखील सुरेख येतं. तर मैत्रिणींनो असा होता आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल. सीओडीचं जे ऑप्शन आहे ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकतात. जीपे, फोनपे, बँक ट्रान्सफर, UPI ऑल टाईप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. सो भेटत पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय टेक. आणि हो, इंस्टाग्रामवर प्रियंका विस्पुते नावाने माझी ID आहे. प्लीज फॉलो करा. यूट्यूबलाही सबस्क्राईब करा. तुमचा साथ हा महत्त्वाचा आहे आणि पुन्हा तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या सप्तशृंगी ज्वेलर्सकडून, माझ्या सप्तशृंगी क्रिएशनकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. थँक्यू सो मच.